देखो बेटा, अभी नर्वस कंट्रोल हमने देखा है। नर्वस कंट्रोल में क्या होता है, कौन से इम्पल्स रहते हैं, इलेक्ट्रिक इम्पल्स। ऑल ऑफ अस नो दैट कि इलेक्ट्रिक इम्पल्स कैसे होते हैं, फास्ट होते हैं, बट दे आर नॉट लॉन्ग लास्टिंग। वो फास्ट होते हैं लेकिन लॉन्ग लास्टिंग नहीं होते। लेकिन जो केमिकल कंट्रोल अपना बॉडी करता है, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे लक्षात येते का, बेसिकली अवर कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन इज डन विथ टू सिस्टम और टू कंट्रोल उसमें है, क्योंकि अपना बॉडी मल्टी सेल्यूलर है और कॉम्प्लेक्स बॉडी मैकेनिज्म है। इसलिए ओनली नर्वस कंट्रोल ये नहीं कर सकता या ओनली केमिकल कंट्रोल भी ये नहीं कर सकता। तुम्हाला हे माहिती आहे ना बेटा की प्लांट्समध्ये पण हॉर्मोन असतात, है ना। आपण शिकलो ऑक्सिन, गिब्रिलिन, साइटोकाइनिन आणि एब्सिसिक एसिड। तो प्लांट का तो बॉडी हमसे ज़्यादा बहुत सिंपल है, तो उसमें भी हार्मोन वर्क करता है ना। हमारे बॉडी में जो केमिकल कंट्रोल होता है, बेसिकली हंसू नका, बोलू नका, इकडे लक्ष द्या, उसको हार्मोनल कंट्रोल भी कह सकते हैं। तो व्हाट इज हार्मोन, बेसिकली हार्मोन क्या होता है, जैसे इसके नाम में ही है। अभी हार्मोन क्या है बेटा, हार्मोन एक केमिकल है, लक्ष द्या व्यवस्थित। ये केमिकल जो है वो कौन सिक्रीट करता है, ग्लैंड सिक्रीट करता है। कौन सिक्रीट करते हैं, हार्मोन, ग्लैंड। जैसे लीवर एक ग्लैंड है, पैनक्रिया ग्लैंड है, थायराइड एक ग्लैंड है, पिट्यूटरी एक ग्लैंड है ना। एड्रेनल एक ग्लैंड है जो किडनी के ऊपर प्लेस होता है, फाइट और फ्लाइट हार्मोन जैसे जिसको कहते हैं, तो वो भी एक हार्मोन है। तो ये हार्मोन कौन सिक्रीट करते हैं बेटा, सिक्रीट करते हैं ग्लैंड। ओके, बेसिकली हम जो अभी हार्मोन के बारे में पढ़ रहे हैं, बोलू नका, उसको कौन से ग्लैंड सिक्रीट करते हैं, एंडोक्राइन ग्लैंड। कौन से ग्लैंड सिक्रीट करते हैं, एंडोक्राइन ग्लैंड। दो तरह के ग्लैंड अपने बॉडी में प्रेझेंट आहे, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन। तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वेट ग्लँड आहे, सलायवरी ग्लँड आहे, सेबेशियस ग्लँड आहे, म्हणजे ऑइल पण रिलीज होतं आपल्या स्किनमधनं, है ना। तर मग या कुठल्या ग्लँड येतात बेटा, या असतात एक्झोक्राइन ग्लँड, त्या एंडोक्राइन ग्लँड नाहीत। एक्झोक्राइन म्हणजे काय, त्यांचे जे सिक्रिशन आहे ते एका डक्ट थ्रू, एका ट्यूब थ्रू ते काय करतात, बाहेर पाठवत असतात। सोरा लक्ष है का। व्हाट इज एंडोक्राइन ग्लैंड, एंडोक्राइन ग्लैंड क्या करते हैं, दे सिक्रीट देयर सिक्रीशन, लक्ष द्या व्यवस्थित, देयर सिक्रीट देयर सिक्रीशन डायरेक्टली इनटू द ब्लड। किसमें करते हैं बेटा, डायरेक्टली इनटू द ब्लड। जैसे आपको पता है, जैसे हम खाना खाते हैं तो अपना ब्लड ग्लूकोज लेवल राइज होता है, तो पॅनक्रिया काय करत असतो, एक हॉर्मोन सिक्रीट करतो, त्या हॉर्मोनचं नाव आहे इन्सुलिन। आणि इन्सुलिनमुळे काय होतं, ती ब्लड ग्लुकोज लेवल नॉर्मलला येते। ज्यांच्या शरीरात हे इन्सुलिन तयार होत नाही ते जेवणाच्या आधी औषध घेतात आणि नंतर जेवण करतात। औषध घेतात म्हणजे काय असतं बेटा, ते इन्सुलिनच घेतात, आर्टिफिशियल असतं ते, क्योंकि पैनक्रिया के जिस पार्ट इंसुलिन बनाता है वो सेल उनमें वर्क नहीं कर रहे हैं, उस पार्ट ने, उस पैनक्रिया के पार्ट ने इंसुलिन सिक्रीट करना बंद कर दिया। इसलिए उनको क्या हुआ, वो डायबिटिक कंडीशन में गए और उनको बाहर से इंसुलिन लेना पड़ेगा। नहीं तो वो अगर बिना दवाई लिए खाना खाते हैं तो ब्लड ग्लूकोज लेवल बहुत हाई हो जाएगा और उनको प्रॉब्लम्स हो सकते हैं, मल्टीपल, चक्कर आ सकता है, बहुत सारे प्रॉब्लम हो सकते हैं। आया समझ में आपको, इंसुलिन क्या है, हार्मोन क्या है, व्हाट इज एंडोक्राइन ग्लैंड। विनीत काय असते एंडोक्राइन ग्लैंड, हार्मोन सिक्रीट करतात। एंडोक्राइन म्हणजे काय, हां, एंडोक्राइन मध्ये काय लक्षात ठेवणं अपेक्षित आहे तुम्ही, ते सिक्रीशन कशात देतात, ते डायरेक्टली इनटू द ब्लड। आया समझ में, मतलब ब्लड ही वो हार्मोन क्या करेगा, फ्लो करेगा। आपको ऐसे बाहर नहीं दिखेगा, जैसे आपको स्वेट दिखता है, जैसे आपको ऑयल दिखता है, जैसे आपको सलाइवा दिखता है, ऐसे हमें वो सिक्रीट होगा, ब्लड में सिक्रीट होगा, समझता है। तो ये आपको ध्यान में रखना है।
उठत नाही आपण आता, ठीक है। तो तब क्या होता है, सुन लो, तब क्या होता है, पिनेरल ग्लैंड अपना वर्क करता है। व्हॉट इज पिनेरल ग्लैंड? बॉडी क्लॉक। म्हणजे तुम्ही दररोज जर 6 वाजता उठत असाल ना, आपल्याला एकदा जाग तरी येते। आळशीपणाने आपण पांघरून घेऊन झोपतो, तो भाग वेगळा, पण बॉडीचा तो पर्टिक्युलर हॉर्मोन त्यावेळी काय होतो, सिक्रेट होतो आणि आपल्याला जाग येते, ठीक है। उसको बोलते हैं पिनेरल ग्लैंड, ठीक है। ऐसे बोलते धीरे धीरे पिनेरल ग्लैंड का फंक्शन कम है तो वो वेस्टिजियल हो जाएगा, जैसे अपना अपेंडिक्स वगैरे है, आपल्याला काम नाही ना आता अपेंडिक्सचं, तर तसं त्याचं काम नाही, मग भविष्यात कदाचित पिनेरल ग्लँड नसेल, पण आपल्याला म्हणजे आपल्याला नाही, आता आपल्याला मीन्स ह्युमन स्पीशीजला, ठीक आहे। जसं टेल आपली वॅनिश झाली, त्याचं काम नव्हतं म्हणून, पण टेल बोन राहिला, टेल बोनचं पण आपल्याला काम काहीच नाही आता, ठीक आहे। वेस्टिजियल ऑर्गन, अक्कलदाढ शब्द ऐकला असेल, त्याचं पेनच जास्त, त्या ऑपरेशनच जास्त करावे लागतात त्याचं काम काहीच नाही आता आपल्याला, क्योंकि पहले क्या करते थे, अपने जो एशियन थे वो क्या करते थे, रॉ खाते थे, तो उनको ये जो काय म्हणू आपण विजडम टीथ बोलते उसको, त्याच्याने काय करत होते, ते जास्त बारीक चर्निंगचं काम करायचे। आता आपण कुक फूड खातो, त्यामुळे आपल्याला एवढं चावायची गरज पडत नाही, आणि आपला जो जॉ आहे ना बेटा आता छोटा झाला है ना, तो जॉ छोटा झाल्यामुळे काय होतं, तर अक्कलदाढीला जागा नाही राहिली मागे यायला। प्रॉब्लेम काय होतो तो सांगते, तर तेव्हा ती यायला बघते वरती, तेव्हा जागा नसते इथे, त्यामुळे ते पेन होतं खूप, मग डॉक्टर त्याला काढायचा सल्ला देतात की ती ऑपरेट करून आधीच काढून घ्यायची, ती येणारच नाही ना वर ऑब्व्हियसली, पण ती खाली असते ना दाढ, म्हणजे ती इथं न कट करून, म्हणजे आतनं ऑब्व्हियसली ना, बाहेरून नाही कट करत, तर ते काढायचं, तो तेवढं पेनफुल होतो, पण मग ती जेव्हा वर यायचा प्रयत्न करते तेव्हा ते खूप पेन होतं। आता तुम्हाला तो अनुभव नसेल, अक्कल यायचीच आहे आपल्याला अजून नाही का, तर अक्कलदाढ असेल नसेल ते होऊ शकतं, पण दॅट इज व्हेस्टिजियल ऑर्गन। व्हेस्टिजियल म्हणजे द ऑर्गन प्रेझेंट इन अवर बॉडी, पण आता आपल्याला त्याचा यूज नाही, ठीक आहे। तर हा एक नवीन गोष्ट आपल्याला माहिती झाली आज। आपला टेलबोन आहे, अपेंडिक्स आहे आणि विजडम टीथ आहे, हे याला वेस्टिजियल ऑर्गन ऑफ ह्यूमन म्हणतात। पहिले याचे उपयोग होते, आता याचा उपयोग नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर थायरॉइड ग्लैंड आणि पॅराथायरॉइड ग्लैंड। थायरॉइड ग्लैंड यहाँ पे होता है नेक में, तुम्ही ऐकलं असेल थायरॉइड आहे मीन्स थायरॉक्सिन का सिक्रीशन अच्छे से नहीं होता, तो उनको दवाई खाना पड़ता है। वेट गेन होता है क्योंकि मेटाबॉलिज्म पे वो इफेक्ट करता है, ठीक है। पॅराथायरॉइड ह्या 4 ग्लँड असतात, थायरॉइडच्या मागे असतात पॅराथायरॉइड, ठीक है। म्हणजे पिट्यूटरी ग्लैंड इज कॉल्ड एज अवर मास्टर ग्लैंड, ओके। मास्टर ग्लैंड क्यों कहते हैं, क्योंकि उसके सिक्रीशन बाकी के सिक्रीशन को कंट्रोल करते हैं, ओके। जैसे TSH नाम का एक हार्मोन होता है, थायराइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, कैपिटल T कैपिटल S कैपिटल H, TSH, तो वो पिट्यूटरी ग्लैंड सिक्रीट करता है बेटा, और उस हार्मोन के कंट्रोल में थायराइड क्या सिक्रीट करता है, थायरॉक्सिन सिक्रीट करता है। म्हणजे कंट्रोल कौन करता है थायरॉक्सिनचं सिक्रीशन, TSH, वो कहाँ से सिक्रीट हुआ है, पिट्यूटरी ग्लैंड से। म्हणजे पिट्यूटरी ग्लँड असे खूप सारे, म्हणजे आपल्या ओव्हरऑल ग्लँडचे सगळे फंक्शनिंग कोण कंट्रोल करत असतं, पिट्यूटरी ग्लँड, म्हणून पिट्यूटरी ग्लँड इज कॉल्ड ॲज मास्टर ग्लँड, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे। खूप सारे हॉर्मोन आहेत, पुस्तकात दिलेले आहेत, तर ते तुम्हाला लोकेशन समजलं पाहिजे। त्याच्यानंतर थायमस असतं इथे छातीच्या पिंजऱ्यात, इथे एक हे बघा बटरफ्लाय शेपचं थायमस असतं। त्याच्यानंतर लीवर एक ऑर्गन पण आहे आणि ग्लैंड पण आहे। सबसे बड़ा जो रहेगा ऑर्गन या ग्लैंड वो कौन सा है, अपना लीवर होता है। उसके बाद ॲड्रेनल ग्लैंड, पॅनक्रियाने दाखवलेच नाही वाटते, पॅनक्रिया याच्यात आहे का, हो तुमच्या 177 वरती आहेत पॅनक्रियाज लिहिलेले, पैनक्रियाज है ना। पैनक्रियाज कौन सा हार्मोन सिक्रीट करते हैं बेटा, इंसुलिन, कौन सा करते हैं, इंसुलिन, ओके। उसके बाद है ॲड्रेनल ग्लँड, तर हे जे ग्लँड दाखवले ह्या किडनीच्या वरती ग्लँड आहे। तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टम काढलं होतं, एक्सक्रिटरी सिस्टम वरती किडनीच्या वरती आपण 2 तरहचे असं काढले होते स्ट्रक्चर, वो ॲड्रेनल ग्लँड होते हैं। एड्रेनल ग्लैंड सिक्रीट द एड्रेनलाइन हार्मोन,
ठीक आहे, आपण हे महत्त्वाचे हे लिहून घेऊया कुठले कुठले आहेत. बोलू नका रे. पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँड इज कॉल्ड ॲज मास्टर ग्लँड आणि हे ब्रेनमध्ये प्रेझेंट असते ग्लँड, छोटीशी ग्लँड असते. ठीक आहे, मटार असतो ना आता तेवढ्या शेपची ग्लँड असते ती, आणि ते मास्टर ग्लँड आहे ती इतके सारे सिक्रेशन देते की सगळ्या ग्लँडचे सिक्रेशन ती कंट्रोल करू शकते. त्याच्यानंतर बोलू नका. ग्रोथ हार्मोन, अपना जो हाइट बढ़ेगा, ग्रोथ होगा, वो किसकी वजह से होता है? पिट्यूटरी ग्लैंड के ही सिक्रीशन की वजह से होता है. TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन आणि ACH नावाचा एक हार्मोन असतो जो ॲड्रेनलचं काम स्टिम्युलेट करत असतो किंवा रेग्युलेट करत असतो. ठीक आहे, खूप आहेत. प्रोलॅक्टिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, पुष्कळ तुमच्या ह्याच्यात दिलेले आहेत. समझ में आया? ये पिट्यूटरी ग्लैंड है. थायरॉइड ग्लैंड लिहूया आपण. थायरॉइड ग्लैंड कोणता हॉर्मोन असतो बेटा? हा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. थायरॉक्झिन. थायरॉइड ग्लँडचा कुठला असतो? थायरॉक्झिन. पॅराथायरॉइडचा असतो पॅराथायरॉक्झिन. ठीक आहे, थायमसचा असतो थायमोसिन. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना बेसिकली हा नुसता एक चॅप्टर आहे तर शेवटचा जो प्रश्न असतो तो याच्यावरती असतो. हळूहळू होईल. एकाच दिवशी करायला जाणार परीक्षेच्या आदल्या दिवशी तर ऑब्व्हियसली नाही होणार. 2-2 ग्लँड्सचे फंक्शन, लोकेशन, नावं आपल्याला लिहिता आले पाहिजे. हळूहळू अभ्यास करा. उसके बाद है एड्रेनल. एड्रेनल ग्लैंड का मैंने आपको बताया कौन सा हार्मोन रहता है? एड्रेनलाइन. बोलू नका. ओवरी का आपको पता है एस्ट्रोजिन एंड प्रोजेस्टेरॉन, एंड टेस्टिस का होता है टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन इज अ मेल हार्मोन एंड एस्ट्रोजिन एंड प्रोजेस्टेरॉन आर द फीमेल हार्मोन. ओके, ओवरी आणि टेस्टिस सोडून बाकीच्या सगळ्या ग्लँड सगळ्यांमध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. लोकेशन इज ऑल्सो वही रहेगा, मेल फीमेल में इनका जो लोकेशन रहता है. हाइपोथैलेमस जो होता है बेटा वो पिट्यूटरी का भी मास्टर है. म्हणजे पिट्यूटरी ग्लँड इज कॉल्ड ॲज मास्टर ग्लँड, आणि पिट्यूटरीचे पण फंक्शनिंग कोण कंट्रोल करत असतं? हायपोथॅलॅमस. म्हणजे हायपोथॅलॅमस, पिनेरल ग्लँड, पिट्यूटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, त्याच्यानंतर थॅलॅमस, त्याच्यानंतर येईल आपला पॅनक्रिया. ओके, त्याच्यानंतर येईल ॲड्रेनल ग्लँड, त्याच्यानंतर ओवरी किंवा टेस्टिस. असं हे आपल्याला सिक्वेन्सली बोलता आलं पाहिजे. अपना बॉडी इमॅजिन करके अगर आप बात करोगे तो लोकेशन पण लक्षात राहील आणि त्याचा सिक्वेन्स पण लक्षात राहील. आलं लक्षात? आणि कुठलं हार्मोन बेसिकली तो सिक्रीट करतो और उसका फंक्शनिंग क्या है ये आपको करना ही पड़ेगा. सो दिस इज कम्स इन केमिकल कंट्रोल. ठीक है, अभी लास्ट point, it is very important that hormones are secreted only in the required quantity. बरोबर ना? कुठल्याही गोष्टीचं अति, मराठीत म्हण आहे ना, अति तेथे माती, है ना? तो अति सिक्रेशन पण, ओव्हर सिक्रेशन पण कामाचं नाही आणि लोअर सिक्रेशन पण कामाचं नाही. जो चाहिए वो कैसे चाहिए? रिक्वायर्ड प्रपोर्शन में चाहिए, मतलब चाहिए उतना ही. ठीक है, रिक्वायर्ड क्वांटिटी. तो देयर इज अ स्पेशल मेकॅनिझम कंट्रोल्स द क्वांटिटी अँड टायमिंग. ह्याच्यावरती शॉर्ट नोट येते की हाऊ अवर बॉडी कंट्रोल द सिक्रीशन ऑफ हॉर्मोन, है ना. देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड ग्लुकोज लेवल आफ्टर वी ईट. हे लक्षात ठेवा. द बीटा सेल्स इन द पॅनक्रियाज गेट स्टिम्युलेट अँड रिलीज ऑफ द रिलीज ग्रेटर क्वांटिटी ऑफ इंसुलिन एंड ब्लड ग्लूकोज लेवल क्या होता है अपना? नॉर्मलाइज होता है. ठीक है, तो उसमें भी मैकेनिज्म है. जितना ज़्यादा खाना खाओगे, जितना ब्लड ग्लूकोज लेवल बढ़ेगा, उतने ही अमाउंट का इंसुलिन सिक्रीट होगा. ठीक है, तो इंसुलिन अगर कम सिक्रीट होगा तो भी ब्लड ग्लूकोज मैनेज नहीं होगा, और इंसुलिन अगर ज़्यादा सिक्रीट हो गया तो ओवर सिक्रीशन की वजह से भी प्रॉब्लेम हो सकता है. ठीक आहे, 2 प्रकारचे डायबिटीज असतात, तुम्हाला माहिती असेल.
ज्याच्यामध्ये ओव्हर सिक्रेशन पण होतं आणि लोअर सिक्रेशन पण होतं. ठीक आहे, कळायलाय बेटा सगळ्यांना? हां, जर हा पार्ट किंवा हा जो लेसन आहे हा बराच कठीण वाटतो मुलांना